नमस्कार सगळ्यांना. आपलं आता भजन आहे, सुरू करू. आजचं भजन सगळ्यांना परिचयाचं असेलच, पण त्याचा एक विशेष अर्थ आपण बघणार. ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा 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 भ्रमरा ऋणु झुनु ऋणु रे भ्रमरा सांडी तू अवगुण 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 रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळ गीतदु रे भ्रमरा परिमळ गीतदु रे भ्रमरा परिमळ गीतदु रे भ्रमरा परिमळ गीतदु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरु रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा ऋणु झुनु ऋणु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण 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 रे भ्रमरा
आज आपण संतांच्या काव्यावर विचार करणार आहोत. आणि संतांनी आधी आपल्या स्वतःच्या मनाला उपदेश केला, आणि मग त्यांना जे अंतरीचे अनुभव आले, त्यांनी मनाला, त्यांच्या स्वतःच्या मनाला जसं समजावलं, ते समजवण्याची पद्धत म्हणा, त्यांच्या काळातली परिश्रम म्हणा, हे काव्य रूपाने बाहेर पडले. तर बघा, आज समर्थांनी संतांना या भ्रमराची उपमा दिली आहे, त्या काव्याला. तर त्यात आपण आणखीन बघू. नंतर आपण त्याच्यावर एक विनोबा भावेंनी पण या अभंगावरती एक आपल्या साधन कसं करायचं याच्यावर टिप्पणी केली आहे, ती पण बघू. पण संतांचं काव्य काय आहे, कसं बघायचं त्याच्याकडे, त्याच्याविषयी आजचा समास आहे. पण आधी आपण आपली प्रार्थना म्हणू. ओ ओम ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. या आता हे बाकीचे समास तर येतील, पण कवित्व कला निरूपण म्हणजेच अंतरंग साधना संतांची कशी व्यक्त झाली संवादामध्ये, आणि माझी पण कशी व्यक्त व्हायला पाहिजे, हे दोन्ही यांनी आपण समास आपण बघणार आहोत. गेल्या वेळी आपण या समासाची फोड काय आहे, संबंध समास कसा विभागला गेलाय, विषय त्याची छोटे छोटे भाग केले आपण. तर सुरुवातीला समर्थ आपल्याला कवित्व म्हणजे काय, आता आम्हाला माहिती आहे कवित्व म्हणजे काय. ते ठीक आहे, पण आता समर्थांना काय अपेक्षित आहे ते. नंतर हा अध्यात्म, आपण आता हे सगळं साधक भूमिकेतनं बघणार आहोत. आपण काही साहित्याचं रसग्रहण तो वेगळा भाग आहे, त्याच्यावर सुद्धा समर्थांची टिप्पणी आहे. त्यांचा या कवित्व कलेवरती समर्थांचा किती खोल अभ्यास होता, आणि कुठलंही क्षेत्र त्यांनी आपल्याला असं बाकी ठेवलं नाही की ज्याचा आपल्या साधन म्हणून उपयोग होणार नाही. असं त्यांनी, बघा आता, अध्यात्म भूमिकेतनं कवित्वाचा उगम आणि कार्य हे सुरुवातीलाच सांगितलं. मग आता माझ्या मते या 6 ओव्यांमध्ये ना, खरं म्हणजे समास संपला, सूत्ररूपात संपला. पण त्याचा विस्तार पुढे आहे, सगळा विस्तार आहे. मग पुढे काय विस्तार आहे, तर मग त्यांनी आपल्याला समजण्यासाठी सांगितलं की कवित्वाचे हे 3 प्रकार आहेत: प्रासादिक, धीट आणि पाठ. असे 3 प्रकार आहेत. ज्यांना बरेच जण असे असतात साधक, त्यांना असं 1 2 3 मोजलं की जरा बरं वाटतं, हा मग काय कळलं असं. मग ठीक आहे, समर्थ म्हणले हे 3 काव्य प्रकार आहेत: प्रासादिक, धीट आणि पाठ. हे अर्थात अध्यात्म भूमिकेतून सांगितलं त्यांनी. 3 प्रकार आहेत. मग लगेच सांगितलं की धीट आणि पाठ हे जो कवित्र प्रकार आहेत, ते साधनेसाठी निरुपयोगी नाही, निरुपयोगी आहेत साधनेसाठी. त्याचा काही उपयोग नाही साधना म्हणून. त्याचं साहित्यिक म्हणून काय मूल्य असेल ते पंडित लोक, बाकीचे विद्वान लोक ते करू देत. पण तसं मग ते का नाही ते पण सांगितलं. आणि मग प्रासादिक कवी आणि साधना याच्यावर सगळ्यात जास्ती ओव्या या प्रासादिक काव्य जे आहे त्याच्यावर आहे. आणि हे जो प्रासादिक कविता कोण करतो, कवी करतो, त्या कवित्वाची लक्षणं सांगणाऱ्या ह्या 35 ते 54 या ओव्या आहेत. तर
त्यांनी हे तीन प्रकार तर समर्थांनी सांगितले, पण त्यांनी सगळ्यात जास्ती वेळ प्रासादिक कविता, तिथलं साधन आणि त्याच्या पाठीमागे असणारं कवित्व हे लक्षण वर्णण्यामध्ये त्यांनी घातलं. ठीक आहे, आता आपण बघू कवित्व म्हणजे काय. आपण सुरू करू. श्रीराम कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, येणे संत षटपद कुळा, आनंद होय. आता बघा, तुम्हाला जे तुम्ही तुमच्यापैकी अनेक जण मला इथे आहेत ते संस्कृत तुम्ही वाचता, अध्ययन करता, तर त्याच्यामध्ये षटपद म्हणजे काय. पहिले सांगितलं शब्द सुमन माळा. कवित्व हे काय आहे, जणू काही शब्दांची, शब्द ही फुलं आहेत आणि त्यांची एक गुंफून एक हार म्हणा, माळ म्हणा, असं केलेलं आहे. आणि मग त्याला हार आला, सौंदर्य असतं, अधिक सौंदर्य असतं. फुलालाही असतं, पण हार गोला त्याला मानवी त्याच्यामध्ये काही आलं, कर्तृत्व मी केलं माझं, तर तो अर्थ परिमळ आगळा, त्याला हार बनवल्यावरती त्याला शब्द सुमन माळा, त्याच्यावरती हार बी गुंफला त्याचा, मग शब्द परिमळ आगळा. मग त्यांनी काय होतं, ठीक आहे, मी फुलं आहेत त्यांनी मी अर्थ होण्यासाठी त्याला मी हार केला, शब्दांचा शब्द एकमेकाला जोडून सुंदर. पण म्हणले त्याला परिमळ जो अर्थ आहे ना, त्यातनं जो अर्थ येत असतो शब्दातनं, त्यांनी या फुलामध्ये जो सुगंध असतो त्याला भुंगे येतात की नाही, तर रस घ्यायला फुलांचा. तसं म्हणे त्यांनी कोणाला आनंद होतो, तर संत षटपद कुळा. भुंग्याला 6 पाय असतात म्हणून ते षटपद म्हणजे भुंगा. आणि त्या संतांना त्यांनी षटपद भुंगा असं म्हटलेलं आहे. त्या संतांच्या सगळ्या कुळाला, सगळ्या भुंग्यांना आनंद होईल. बघा, सगळ्या संतांनी ही उपमा वापरले. ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेली आपण बघितली. अहो, शंकराचार्यांनी सुद्धा वापरली. त्यांनी एक षटपदी नावाचं त्यांचं काव्य आहे. आणि षटपदीमध्ये त्यांनी कसं माझं काव्य आणि माझ्या बाजूबाजूचे मला परिस्थितीमध्ये जे मला कठीणता भासते, तितिक्षा वाढवण्यासाठी त्यांनी ते षटपदी काव्य रचले. अं, ते तेजोमयंदांनी गायलं सुद्धा आहे. आपण कधी बघू आपण ते आपल्याला वर्गामध्ये. पण यांनी काय होतं की असं कवित्व, कवित्व कसं असावं, म्हणजे कवित्व म्हणजे काय, की माझ्या मनातले विचार मी शब्दांनी व्यक्त करून त्यातनं असा परिमळ सुगंध निघाला पाहिजे की जे संत असतात ते गुणग्राही असतात, ते फुलाला धक्का न लावता त्यातला मधुर रस घेतात. भुंगा तेच करतो की नाही, तसं संत, त्या सगळ्या सबंध संत कुळाला आनंद हो. मग उलटा पण अर्थ आपण म्हणू शकतो की ज्याला हे संत काव्य वाचून आनंद होत नाही तो साधक बनायला लायक नाही मग तो, असं आहे. पण एनिवे, एक पहिले त्यांनी एक त्याची खूण सांगितली, निकष सांगितला, क्रायटेरिया सांगितलं. नंतर काय म्हणले, साधकांनी काय करावं, तुम्ही आम्ही काय करावं. बघा, प्रत्येक त्यांनी सूत्र सांगितल्यावर त्याचा लगेच साधकासाठी प्रॅक्टिकल उपयोग आपण म्हणतोय ना, त्यांनी साधकासाठी काय करावं ते सांगितलं. आपण काय करावं म्हणले साधकांनी, ऐसी माळा अंतःकरणी, आपल्या मनामध्ये गुंफून पूजा रामचरणी. मानस पूजा सांगतायत की असे शब्द समूह, ज्यांना गती आहे त्यांनी त्यांनी रामचरणी पूजा करावी. पण त्याला एक अट आहे. काय अट आहे ती दुसऱ्या चरणात सांगितले, ओंकार तंतू अखंडपणी खंडूच नाहीये. म्हणले हे काय, ओंकार तंतू अखंडपणी खंडूच नाही म्हणजे का समजलं नाही आम्हाला. तर मग असं आहे की संतांचा जो उपदेश असतो ना, विशेषतः समर्थांच्या संतांचा, ते कधी अद्वैत वेदांत त्यांच्या नजरेतून सुटू देत नाही. हा, 100 नंबरी असतो सोनं. तर कसं म्हणले, ओंकार तंतू म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ऐकला ना, त्याला त्यांनी शब्द ब्रह्म म्हटलेलं आहे. ओंकार तंतू. मग तंतू काय कसं झाला तो, तर म्हणे शब्द ब्रह्म जे आहे ते आपल्या मनामध्ये साधन करून मन शुद्ध झालं की निर्मळ स्फूर्ती रूप, त्याला उचंबळा येतो स्फूर्ती रूपाने.
ते म्हणजे हा ओंकार तंतू आहे, शब्द ब्रह्म आहे म्हणा. मग ते आपण, तुम्हाला आता आठवत असेल, आपण या आपल्या दासबोधामध्ये 3-4 वेळा हा विषय येऊन गेलाय, की आपण जे हे आता आपला व्यवहार चालू आहे, तो हा वैखरी वाणी म्हणजे व्यक्त वाणीने चालू आहे. पण त्याच्या हेच काही सर्वस्व नाही. वाणी म्हटलं, काव्य म्हटलं, शब्द म्हटलं, की वैखरी वाणीच काही अल्टिमेट नाही. खरं म्हणजे या वैखरी वाणीच्या आतमध्ये, पाठीमागेच्या तळाशी बराच मोठा भाग हे जे आणखीन 3 वाणी आहेत. हं, मला आठवत असेल की परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या 4 वाणी आपण मागे अभ्यासल्या होत्या. हं, तर हा जो ओंकार तंतू आहे, जी स्फूर्ती आहे, तिला त्यांनी परावाणी म्हणजे ईश्वराच्या अत्यंत जवळ, जी शुद्ध जाणीव की मी फक्त आहे, फक्त आनंद आहे, आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही, किंवा मी आनंदात आहे हे सांगायला सुद्धा आणि ऐकायला सुद्धा कोणी नाही. फक्त ते तुकाराम महाराजांचा एक अभंग तुम्हाला माहिती असेल ना, आपण फक्त शब्दार्थावरूनच कल्पना करणार. आनंदाचे डोही आनंद तरंग. आता आनंदाच्या डोहामध्ये तरंग कसला उमटेल? आनंदाचाच उमटेल. हं, तर ही ती परावाणी आहे. मग परावाणी काय होतं? परावाणीला अर्थ आणि हेतू. हेतू म्हणजे त्याचं रिझन, त्याच्या मुळाशी काय कारण आहे, ह्या अर्थाने हेतू, त्याला माझा आनंद आता व्यक्त करावासा वाटला, आता हे आपल्याला असं पण म्हणायचं, व्यक्त करावासा वाटला. ते अर्थ आणि हेतू एकत्र झाला की संत सांगतात ही पश्यंती वाणी, त्याला ते पश्यंती वाणी होत. म्हणजे या आनंदाला असं वाटलं, म्हणजे अगदी सिम्पलिस्टिक मध्ये, की हा माझा आनंद इतरांना पण कळावा. समर्थांनी ते सांगितले की संत केवळ ह्याच दृष्टिकोनाने ते काव्य करत असतात, परोपकारासाठी. तर मी परोपकार करावा किंवा हा आनंद दुसऱ्याला पण मी देऊ शकलो तर किती छान होईल, असा समजा अर्थ किंवा हेतू आला मनामध्ये. तर तर तीच परावाणी आता त्याचं रूपांतर झालं पश्यंतीमध्ये. पण हेतू काय आहे? मला फक्त लोकांना आनंद द्यायचा आहे किंवा व्यक्त करायचा आहे. लोकांना देणं जाऊ द्या, मला माझ्या मनातच व्यक्त करायचं आहे. मग आता त्याच्या पुढची स्टेप काय? मुळात जाणीव मी फक्त आहे, आनंदात आहे, आणि तो आता हळूहळू आनंद व्यक्त होतोय. आणि आता तो दुसऱ्याला समजण्यासाठी त्याला आपल्याला शब्दांची मदत घ्यायला लागेल की नाही? शब्दांची मदत घ्यायला लागेल. मग शब्द परावाणीत शब्द आले की जे नुसती हालचाल झाल्यासारखं वाटतं पडजिभेमध्ये. जे योगी संत आहेत ते सांगतात की पडजिभेमध्ये तुम्ही समजा स्वस्थ ध्यानाला बसले असाल ना, आतमध्ये हालचाल झाल्यासारखी वाटते. ती म्हणजे मग ते म्हणले मध्यमावाणी. हम्म. बघा, हा ओंकार, जी निर्मळ स्फूर्ती आहे आपल्या अंतरंगातली, ती अशी सतत चालू आहे. हं, त्याचा खंड तुटला नाहीये कुठे. आणि मग फक्त वैखरी वाणी माझ्या तोंडातनं अगदी समजा उद्गार बाहेर पडला, आहा, असा उद्गार बाहेर पडला. मग कोणी समजा माझ्या शेजारी असेल तर म्हणले, अरे काय झालं, काय तुला कसला आनंद झाला, जे काय असेल ते. तर मग मी हा वैखरी वाणीनं हा तुमच्यापर्यंत पोहोचलो. पण संत सांगतात की साधकानी ऐसी माळा अंतःकरणी गुंफून पूजा रामचरणाला वाहत असताना, हा जो ओंकार तंतू आहे कुठला, की अत्यंत निर्मळ स्फूर्तिरूप जी परावाणी आहे, ती अर्थ आणि हेतू घेऊन शब्दांच्या साह्याने वैखरीमध्ये प्रगटली. हा जो क्रम आहे तो विसरता नाही कामा. याचा अर्थ, मला आता बघा याच्यामध्ये हा किती शुद्ध अट आहे ही समर्थांची. याला लोकांनी मान्य करो न करो, ते कोणाला समजो, दुसऱ्या कोणाला समजो न समजो, त्याला काहीच नाही, फक्त रामचरणी अर्पण करायचे आहे. आणि त्याला मी कटिबद्ध, जे जुन्या मराठीत शब्द आहे की आय एम कमिटेड, की हा तंतू, ओंकाराचे तंतू माझा सुटता नाही का. तर ही जी, हा जो तंतू आहे ह्यानी हा ओंकार तंतू अखंडपणे खंडूच नाही. हे त्यांनी कवित्व म्हणजे काय पहिल्यांदीच, आता बघा ही केवढी मोठी अट आणि केवढा मोठा अर्थ त्यांनी कवित्वात सांगितलं. ठीक आहे. मग पुढे काय म्हणले की त्या परा, पश्यंती, मध्यमा, वैखरीच्या आधी
या शब्दांना इतकं महत्व का? तर त्यावेळेस आपण बघितलं होतं की 5व्या दशकामध्ये, ज्याला आपण दशक मंत्रांचा किंवा टेक होम मेसेजेस मध्ये, आधी आपण स्वतःशीच दृढ निश्चय केला होता की मला आदर्श शिष्य बनायचे. पण त्याच्या आधी गुरु लक्षण आणि गुरु निश्चय हे तीन समाज झाल्यानंतर आपण एक असं मनन केलं होतं त्यावेळेस, की सार सार काय काढलं होतं की आता मी अंतःकरणात शुद्ध अंतःकरण बसलोय, माझ्या मनात येणारे विचार मी भगवंताला व्हायचे. पण आपण प्रॅक्टिकल विचार करू की एकांशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं त्यांचंच आहे. ते म्हणले मला काही लौकिक जगतामधलं मिळवायचं नाही असं संत सांगतात. हो म्हणते. मग भगवंत हा सर्वेश्वर आणि सर्वज्ञ आहे. हो, त्यालाच त्यांनी, ते आम्ही बृहदारण्यक उपनिषदावर चर्चा चालू होती, त्याच्यातली ही एक ओळ आहे. कर्माध्यक्ष कर्मफलदाता सर्व नियामक साक्षी चेता. तर हे आहे. पण म्हणले सध्या हे समजणं माझ्या शक्ती पलीकडे ठरत आहे. मला नाही एवढा आवाका. मला हे ओंकार तंतू अखंड ठेवायला नाही जमत आहे. मला शक्ती कमी पडते. म्हटलं ठीक आहे, शक्ती कमी पडते, तुम्ही म्हणतात, आपण विचार करू कुठली शक्ती कमी पडते. करायचा का आपण विचार? की आपली कुठली शक्ती कमी पडते आहे. आता बघा, एक आहे शारीरिक शक्ती. तर म्हणले नाही, शारीरिक शक्तीचा तर इथे काही जास्त फारसा काय संबंध नाही शारीरिक शक्तीचा. मग बौद्धिक शक्ती नाही म्हणे, मला समजलंय तुम्ही काय म्हणता ते मला समजलंय. बौद्धिक शक्ती पण नाही. मानसिक शक्ती कमी आहे का? सामाजिक शक्ती कमी पडते का? की लोक नावं ठेवतात का आपल्याला, आपण साधना करतो म्हणून? मला धन ऐश्वर्याची शक्ती कमी पडते का माझी? तर म्हणले नाही, असं शब्दात सांगता नाही येणार की माझी शक्ती कमी पडते म्हणजे काय होतंय, ते मला शब्दात नाही सांगता येत. तर बघा, ह्या सगळ्या शक्ती ज्याच्या आश्रयाने राहतात ना, त्यालाच संत परमात्म शक्ती म्हणतात. आणि संत जेव्हा त्यांचा दासबोध म्हणा किंवा हे ग्रंथ लिहितात, तेव्हा त्या शब्दांमध्ये ती शक्ती ठेवतात. त्यांच्या शब्दामध्ये. आता त्यावेळेस त्यावेळेच्या ओव्या आहेत. त्यावेळेस हे संतांनी सांगितलं की संतांनी काय केलं, फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. वस्तू म्हणजे परमात्मा, तोच गुरु बाहेर अनाथांचे. असं सगळं आता या ओव्या आपण पुन्हा बघणार नाही. पण त्यावेळेस त्यांनी या शब्दामध्ये शब्द 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 असं त्यांनी किती वेळा ते वापरले, वचन मात्रे, आणि उद्गार वचने, हे सगळे शब्द आहेत ना संतांचे, ते काव्य रूपाने प्रगटतील, कधी गद्य रूपाने प्रगटतील. म्हणजे संतांच्या शब्दामध्ये ताकद असते. ते अध्यात्म शक्ती त्याच्यामध्ये अ, ओततात. मग ती कशी ओततात? तर म्हणले साधक जसा, त्या शक्तीनं काय होतं, संत जी शक्ती देतात त्यात साधक आपल्या वाणीचा हात धरून अंतरंगामध्ये उतरू शकतो. त्यांनी काय सांगितलं, समर्थांची ओवी काय आहे? अंतरीचा ओंकार तंतू तुटूनही द्यायचा आहे. अंतरीचा ओंकार तंतू. तर ह्या अंतरंगामध्ये मला शक्ती नाही म्हणजे काय, मला उतरता येत नाही माझ्या अंतरंगामध्ये अजून. आणि ही श्री रामकृष्ण म्हणायचे, ही दोर आहे म्हणते. त्यांनी उदाहरण दिलंय, विहिरीतनं पाणी काढायचं, त्यांनी दोराचं उदाहरण दिलं की त्यांनी दोराने आतमध्ये एक एक बाहेर काढायचं. असं म्हणजे जेवढं तुम्ही एकदा श्रीराम जय जय राम असं म्हणलं की तेवढे तुम्ही परमात्म्याच्या जवळ गेला, असं म्हटलं. ह्या तुमचा प्रवास वैखरीपासून मध्यमा, पश्यंती आणि परामध्ये असं उतरत जातो आपल्या. आणि ही बघा, ही सोय ना फक्त मनुष्याला आहे. बाकीच्या प्राण्यांना आवाज करू शकतात ते, पण त्याच्या पाठीमागे विशेष बुद्धी नसते. एक ते एक 10, 15, 20 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकतात, भीती दाखवू शकतात, स्वतःला भीती वाटली तर ओरडू शकतात. पण ते विचाराचं सामर्थ्य त्यांच्यात, आपण ज्याला म्हणतो ना की रेझोल्युशन त्यात नाहीये, त्या वाणीमध्ये. अं, खोल अर्थ भरायची ताकद फक्त माणसाला आहे.
हम्म. तर हे वैखरी परापश्यंती मध्यमा वैखरी ह्याच्यामध्ये आहे. आणि हे माणसाचं महत्व आहे, आणि हे साधकाचं महत्व आहे. आपण ह्याला जर हे जर आपण ह्या तऱ्हेनं आपण ओंकार तंतू अखंडपणे तुटू न देणं, हे जर समर्थानं हे आपण एवढं त्याच्या पाठीमागे त्यांनी आधी सांगितलंय बघ, आधीच्या दशकांनी. हम्म. तर ह्या अर्थाने ते म्हणले ओंकार तंतू अखंडपणे तुटोच नाही. मग आता पुढचा काय विषय आहे की आता हे आता अजून आपल्याला जमलं नाहीये, पण हे ध्येय कळलं. पण त्याच्या कवित्वाचा उगम आणि कार्य इन जनरल, की आपण असं म्हणू की ठीक आहे हे ध्येय आहे, पण ते कसं काय उपयोग पडणार त्याचा, काय त्याचं हाऊ हाऊ डज इट वर्क, हे समोर समजून घेणं. मी काव्य हे हाऊ डज इट वर्क ते सांगणाऱ्या या आता 3 ते 6 ओव्या आहेत. या सुद्धा सूत्रात्मक आहेत, पण आपण बघूया. तर त्या ओव्या प्रत्यक्ष बघायच्या आधी आपण ते सोप्या शब्दामध्ये त्याचा थोडासा अर्थ. काय आहे की आपल्या सगळ्यांमध्ये, सगळ्या मनुष्य, जो जो मनुष्य आहे तो, विशेषतः आपण आता दासबोध वाचत आहोत, 14व्या दशकापर्यंत आलो, तर आपल्या सगळ्यांमध्ये समर्थ म्हणतात प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होण्याची पात्रता आहे. हे मी माझ्या मनाने नाही लिहिले बरं वाक्य, हे पुढच्या ओव्यांमध्ये आलेली मी फक्त सोप्या मराठीमध्ये मला जसे समजले तसे लिहिले. आपल्या सगळ्यांमध्ये पात्रता आहेच आहे. हम्म. आणि हे परिवर्तन घडून येण्यास आपली त्या जसं मग ते म्हणले माझी शक्ती कमी पडते. हम्म. सर्व नियामक साक्षी चेता याच समजण्यासाठी त्यांनी शब्द वापरला, आय डोंट हॅव द पॉवर टू गेट दी एक्सपिरियन्शियल नॉलेज, असं त्यांनी शब्द वापरला. आपण ते सोपं करू, आपण म्हणू की मला त्याचा अनुभव येत नाही असं आपण म्हणू. तर हे तो अनुभव येण्यासाठी, एक्सपिरियन्शियल नॉलेज आपल्याला मिळण्यासाठी माझी आंतरिक शक्ती जागृत व्हावी लागते. मग ती जागृत होण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली प्रथम या आंतरिक शक्तीला साधन मार्गामध्ये बरं का, साधनेच्या दृष्टीने ह्यालाच, या आंतरिक शक्तीला संत प्रतिभा असं म्हणतात. त्याला बोली भाषेमध्ये काही वेळेस सोप्या भाषेत इंट्युशन म्हणतो आपण. पण आपली आंतरिक स्फूर्ती वेगळी असते. ती आपल्या या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत ना, यांचे जे विषय यांना धरून माझी आंतरिक स्फूर्ती काम करते. कारण माझा संबंध 24 तास माझा त्याचाच विचार चाललेला असतो. भगवंताचा विचार त्या मानाने कमी चाललेला असतो. ठीक आहे, ते असू दे. पण या आंतरिक शक्तीला प्रतिभा म्हणतात. मग आता संत संगतीमध्ये काय होतं? पहिली गोष्ट, संतांची काय स्थिती असते, तर संतांमध्ये ही आंतरिक शक्ती सतत जागी असते. तुम्हाला मला कधी एखाद्या दिवशी जप छान झाला, पूजा चांगली झाली, तसा एक अगदी उत्साह वाटतो, छान वाटतं सगळं. एक अर्धा पाऊण तास छान जातो. पण मग काहीतरी होतं, कोणाचा तरी फोन येतो म्हणा किंवा काही, मग पुन्हा आपण मूळ पद, मी माझं सांगतोय तुमचं नाही सांग. पुन्हा मूळ पदावर मी परत येतो. की ते पूजा वगैरे झालेली असेल तेव्हा वाटतं नाही ठीक आहे, काय माझा कुठे मला जे मनात खटकलं असेल काय, वाटतं नाही नाही काय सगळं ठीक आहे ठीक आहे, आनंद आहे. पण मग पुन्हा मूळ पदावर येतो. पण संतांमध्ये ही जी उच्च अवस्था आहे ना, प्रतिभा, ती सतत जागृत असते. कारण ती ठेवावी लागते, ती जागृत असते. आणि संतांचे काव्य आणि साहित्य यामध्ये त्यांनी ते त्यांच्यातनं ते सामर्थ्य व्यक्त होत. आणि आपल्या सुदैवाने हे समर्थांचं साहित्य आणि काव्य आजही आपल्याला जसंच्या तसं उपलब्ध आहे. मग त्यात सामर्थ्य पण असलंच पाहिजे. समर्थांनी त्यात ठेवलंय ते, कारण ते सामर्थ्याचेच उद्गार आहेत ते, समर्थांच्या अध्यात्म साधनेचे. त्यामुळे संत संगतीमध्ये आपली प्रतिभा विनासायास जागृत होते किंवा विकसित होते. संत संगतीमध्ये म्हणजे काय होतं, जागृत होते म्हणजे काय होतं, तर ते तो आजच्या खरं समासातले जे आता ओव्या येणार आहेत ना, त्याचा विषय आहे की काय होतं संगतीमध्ये माझी प्रतिभा जागृत होते म्हणजे काय होतं, त्याच्यावर आपण लक्ष देऊ. तर सुरुवातीला मला अनुताप होतो. अनुताप म्हणजे काय, तर माझी सुखाची संकल्पना चुकली, आय वेस्टेड माय टाइम अँड एनर्जी, असं मला
मनामध्ये. आपण कोणाशी तुम्ही बोलून दाखवा, नका दाखवू, कबूल करा, तो प्रश्न नाही. पण माझं मलाच असं वाटतं, अरे काय काय कुठे उगाच मी चुकीच्या ठिकाणी नादी लागलो, चुकीच्या ठिकाणी वेळ पैसा, एनर्जी खर्च केली, हे काय वेस्ट ऑफ एनर्जी. हा अनुताप, याला अनुताप म्हणतात किंवा सेकंड रिपेंटन्स म्हणतात. किंवा मी केलेल्या चुकांबद्दल आणखीन चूक वाटणं, पश्चाताप असं एक त्याला शब्द आहे, तो वाटतो. मग त्याने काय होतं, अनुतापाने माझी शक्ती धारण करणारा, ही जी प्रतिभा शक्ती म्हणले ना आपण, म्हणलं शक्ती मला कमी पडते, ती शक्ती धारण करण्यास लायक, एलिजिबल असं मन तयार होत या अनुतापाने. आता बघूया समर्थ कसं सांगतायत ते बघूया. आता हा श्लोक ऐकला ना आपण, की संतांचं रसकाव्य कसं घ्यायचं, हं की रसास्वाद कसा घ्यायचा. तर आता रसास्वाद घेणं हा चांगला गुण आहे का वाईट गुण आहे. बघा, आपण विनोबांच्या शब्दातच सांगू, आणि कारण त्यांच्यासारखं इतकं प्रॅक्टिकल आणि सडेतोड सांगणारा संत समर्थांनंतर फारच सुंदर त्यांनी सांगितलं. ते काय म्हणले, या या शब्द या ओवीवर आपलं विचार मंथन चाललंय बरं. संत षटपद कुळा आनंद होय. तर आपण पण षटपद कुळामध्ये सामील होण्यासाठी, आपली पण त्या कुळामध्ये वर्णी लागण्यासाठी विनोबांचे शब्द आहे. ते काय म्हणले, हे जीव भ्रमरा, तू रस सेवण्यासाठी दुनियाभर भ्रमण करीत असतोस. हा म्हणजे या पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांनी सगळ्या, ते मी माझ्या या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांचं क्षेत्र काय आहे, माझं प्लेईंग फील्ड ज्याला मी म्हणेन, ते काय आहे, ते जगच आहे की नाही. त्या जगामध्ये रस सेवण्यासाठी मी करतोय. मग रसास्वाद घेणं हा अवगुण आहे का. विनोबा म्हणले नाही, रसवृत्ती हा काही अवगुण म्हणता येणार नाही. हा, हा केवढा मोठा दिलासा आहे बघा आपल्याला. म्हणजे माझी रसवृत्ती सोडून नाही द्यायचे, निरस नाही बनायचे, ड्राय बोरिंग नाही बनायचंय वेदांत शिकताना आपल्याला. रसवृत्ती कायम ठेवायची. फक्त तो रस जो मी आता सध्या बाहेर बघतो, ते म्हणले की हे रस बाहेर बघताना काय झालंय, मी बहिर्मुखता आणि चंचलता हे दोन अवगुण माझ्या बरोबर आले त्या रसास्वादाबरोबरच. हा, ते बहिर्मुखता आणि चंचलता. ते म्हणले नाही, तर संतांनी काय केलं, ते भुंग्याची बहिर्मुखता आणि चंचलता सोडली आणि त्यांचा रसास्वाद भुंग्याचा तो गुण फक्त घेतला. संत गुणग्राहक असतात. म्हणले मी पण त्या भोंग्यासारखं बनावं म्हणजे काय करावं. तर म्हणे मी जर अंतर्मुख वृत्तीने पाहायला मी शिकलो, तर मला सौंदर्याची खाण सापडेल. म्हणजे अनलिमिटेड सोर्स किंवा हुकमी माझ्या आतमध्ये पाहायला मला कोणाची परवानगी पाहिजे का. नाही, माझ्या आतमध्ये आता तुम्ही कुठे, आता काय रिसॉर्टला गेलात किंवा कुठल्या गेमला बघायला गेला, तर त्याला एक वेळ असते की आता बंद झालं आमचं दुकान. माझ्या आतमध्ये जायला काही वेळेचं बंधन आहे का मला. कधीही जाऊ शकतो माझ्या आतमध्ये. हं? तर ही सौंदर्याची खाण मला प्रगट होईल, ती कशी असेल, तर म्हणले ज्या खाणीच्या सुगंधाच्या अंश मात्राने ही त्या त्या दुनियेमध्ये सध्या मला जो आनंद मिळतोय ना, तर या खाणीचाच तो एक छोटासा भाग आहे. मग ते छोटासा भाग कशाला घ्यायचा, मोठा भाग घेतला तर चांगलं की नाही. हम्म तर त्या हरिचरण कमळाचे तुला दर्शन होईल, की ज्या आनंदाने हा परमात्म शक्ती जी परावाणी आहे, तो वैखरीत आल्यावर नुसता एक छोटासा एक विचार मला कळला, पण परावाणीमध्ये अपरंपार आनंद आहे, सौंदर्याची खाण आहे. मग ती कुठे आहे, ती हरिचरण कमळाचे तुला दर्शन होईल. मग मग म्हणे मग रस भोगत राहा, असं तुला सांगायलाच लागणार नाही. विनोबा म्हणतात, मग तुला रस भोग असं सांगायला लागणार नाही, उलट तूच लोकांचा आनंदाचा आश्रयस्थान बनशील. कारण यू विल बी द सोर्स ऑफ देअर हॅपीनेस. असं आहे. हे फार सुंदर आहे. पण हे आता विनोबांनी सांगितलं. समर्थ काय म्हणतात ते आपण बघूया. बघा, आता हे परोपकार करायचा उगम कसा झाला, संतांच्याकडनं परोपकारासाठी उगम झाला. मग काय सांगतात कवित्वाच्या उगमाबद्दल,
परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे या कवित्वाची लक्षणे बोलिजेती. तर हे जे संत केवळ परोपकार म्हणून कविता करतात, त्यांना काही वेळेस त्यांच्या साधन कलात केलेल्या कविता त्या कविता करतात असं त्यांना भान सुद्धा नसतं. हं. जेणे हे केवळ एक आणि एकच उद्देश असतो. जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. की ज्यानी भगवत भक्ती माझी वाढली पाहिजे आणि माझी विरक्ती वाढली पाहिजे. मला एक उदाहरण आठवलं की तुमच्यापैकी अनेक जण रामायणाचे तुम्हाला आवडतं रामायण, त्या रामायणावरती एक टीका, सगळ्या टीका एकत्र करून एक आनंद पियुष नावाची एक आणखीन एक टीका आहे. त्या टीकेमध्ये 14-15 विविध कॉमेंट्रीज एकत्र करून त्यांनी ती टीका प्रसिद्ध केली. हम्म. तर ती टीका प्रसिद्ध करीत असताना हे एक मराठी स्वामी हम्म, मधुसूदन, हम्म, सरस्वती नाही पण मधुसूदनानंद त्यांचं नाव आहे. नक्की नाव तुम्हाला आठवलं की सांगतो. त्यांचं चरित्र मला गुरुजींनी वाचायला दिलं होतं, अशी माझी ओळख झाली. बरंच त्याला खूप 20 वर्ष झाली. तर ते विरक्ती त्यांची किती, तर ते गुहेत राहायचे आणि त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितल्यावर रामाची याची आवड लागली. तर त्यांनी ज्या कॉमेंट्री लिहिल्या रामायणावरती, तर त्यांनी ते रा पियुष ग्रंथाचं प्रकाशन थांबवलं आणि सांगितलं तुमची कॉमेंट्री आधी आम्हाला पाठवा, ती ह्याच्यात आम्हाला इन्क्लूड करायची. म्हणून त्यांनी संपूर्ण रामचरित मानस तुलसीदासांचं मराठीमध्ये समश्लोकी ज्याला आपण म्हणू ते मराठीत केलेलं आहे. तर सांगायचं कारण असं की भगवत भक्तीकडे त्यांची विरक्ती किती, तर त्यावेळेस काय कॉम्प्युटर नव्हते, हाताने लिहायचे. त्यांच्या बोटांना जखमा झाल्या तर टाकाने लिहून लिहून बोटाला मग ते चिंध्या बांधायचे, बोटातनं रक्त यायचं तो टाक धरून धरून, पण तरी ते पूर्ण लिखाण त्यांचं चालू असायचं. इतकं त्यानं बघा, जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवा. हम्म. क्रियेवीण शब्द ज्ञान तयान मानती सज्जन. बघा हे सगळं कसं आहे, मी ओंकार तंतू अखंड ठेवून कवित्व करत आहे हे गृहीत धरले की नाही. आधीच्या 1-2 ओव्यांमध्ये एक अट सांगितली आहे ती. आणि उद्देश काय की परावाणीतून पश्चंतीमध्ये येताना आपण म्हटलं हेतू आणि अर्थ त्याला जुळतो. मग हेतू काय की भगवत भक्ती घडली पाहिजे, माझी विरक्ती टिकली पाहिजे, लोकांसाठी परोपकार करत आहे. किंवा असं असल्यावर साहजिकच ते क्रियेविण शब्दज्ञान तर होणार नाही. ते पण ते म्हणले जर असं कोणी नुसतं कवित्व करत असेल तर म्हणले त्याला सज्जन मानत नाही त्या कवित्वात. बाहेरून दिसायला आता असं आहे, रामकृष्णांचे फोटो जे आहेत ते असा हात केलेले त्यांचे फोटो आहेत. आता मी पण असा हात केला तर मला समाधी थोडी लागणार आहे का? बाहेरून दिसायला माझा हात तसाच आहे पण माझी काय ते लायकीच आहे का हो? पण ते म्हणतात ते क्रियेविण मी शब्दज्ञ शब्द करू शकेन मी शब्द, पण माझं जर क्रियेविणच ते माझी साधनेचे त्याला जोड नसेल तर तयान मानिती सज्जन म्हणून देव प्रसन्न अनुतापे करा. तर बघा आता आपण आधी पहिल्या याच्यावर ही 5व्या ओळीवर आपण आज थोडा वेळ खर्च करणार आहोत बरं का. कारण माझ्या मते हे कवित्वाचं मूळ सांगणारी ही बीज ओवी आहे की ह्या कंडिशन आहे. क्रियेवीण शब्द ज्ञान तयान मानिती सज्जन म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. तर आपला समाज थोडा आपला हळू चालेल चालेल ना थोडा याच्यावर विचार केला तर या ओवीवरती. तर आता बघूया. म्हणून आता आपण हे क्रियेवीण शब्द ज्ञान याच्यावर आपण थोडा विचार करू. बघा हे स, समर्थांनी स्पष्ट सांगितले की तुमचं शब्द काव्य छान आहे
पण त्याला जर तुमची साधन, तुमचं मन मृदू झालं नसेल, मन फक्त लोकांमधलं चांगलं बघायला जर शिकत नसेल, तर म्हणजे त्या काव्याला सज्जन मान्यता देत नाही. आता ही जी उभी आहे, क्रिये वीण शब्द ज्ञान, ते नाही समर्थन, या फार मोठा सिद्धांत आहे. ते बघा, जो मूर्ख लक्षण समास जे आपले सांगितले, साधकाची साधना करायला लागायच्या आधीची, पण त्यांनी याच्यातला संदर्भ आपण बघणार आहोत. पण शेवटची जी उभी आहे, शेवटचा जो समास आहे मूर्ख लक्षणातला, तो तो पडत मूर्ख लक्षण, म्हणजे माझ्यासारखे जे नुसते बडबड करतात ज्ञान त्यांच्यावर, म्हणजे माहिती असून जे मूर्खपणे वागतात त्यांच्यावर आहे. त्यांचे बोलताना काय म्हणले? नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य, ना भजन, क्रियेवीण ब्रह्मज्ञान. इथे म्हणले क्रियेवीण शब्दज्ञान. असा जो क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले, तो एक पढत मूर्ख. हम्म. पढत मूर्ख त्याचं इंग्रजी भाषांतर मला खूप आवडतं, लर्नेड फूल. लर्नेड फूल म्हणजे पढत मूर्ख. तर आता असं आहे, आता एखाद्याला माहितीच, संत काय म्हणतात, एखाद्याला माहितीच नाहीये, तर समजा अगदीला हात लावला आणि चटका बसला, लहान मुलाला माहित नसतं, आपण लहान मुलाला दोष देत नाही. आपण काय म्हणतो, ते लहान मुलाला सांभाळणारा कोणी असेल ना, त्याला म्हणतो, अरे तुझं लक्ष नव्हतं, तुझं लक्ष पाहिजे. ते लहान मुलाला दोष देतो का आपण? लहान मुलाला दोष नाही. पण मी जर हात लावला आणि मला चटका बसला, तर मला लोक काय म्हणतील, तुझं लक्ष कुठे होतं? तर मला माहिती असून मी चूक करणं, संतांना ते मुळीच मान्य नाही. ते त्याला पडत मूर्ख असं म्हणतात. आणि आता हा विवेक वैराग्य लक्षण आपण समाज बघितला, त्याच्यामध्ये उत्तम पुरुष ज्याची आता म्हणजे पिनॅकल पीक बघताना काय म्हणले? क्रियेवीण शब्द ज्ञान, तेचे स्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करती. म्हणजे आता हे समर्थ फारच परकड परकड बोलतात. आता म्हणले श्वानाचे वमन चुकून जरी आपला कुठे लक्ष गेलं, तर आपण तिथे पुन्हा बघू का? नाही. तर तसा म्हणजे तितका मी संतांना त्याज्य बनतो. जर माझ्या शब्द आणि क्रियेमध्ये अंतर असेल, तर तेवढा मी संतांना त्याज्य बनतो. क्रियेवीण शब्द ज्ञान, तयान मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करा. आता बघा, एका वेगळ्या अर्थाने इथे म्हटलंय की ही देव प्रसन्न करायची युक्ती दिली आहे, की अनुताप म्हणजे, म्हणून की असं होऊ नये माझं, याचा अर्थ काय? म्हणून या शब्दाचा अर्थ काय, की मला जे माहिती आहे ते मी शब्दात जे म्हणत असतो तसं मी वागायला पाहिजे. बघा, तुमच्यापैकी अनेक जण मला भेटतात, कधी ते मला सांगतात आम्ही गोंंदवलेकर महाराजांचा वागतो. त्या गोंंदवलेकर महाराजांचं एक वाक्य फार लोकांनी जे आठवणी लिहून ठेवल्यात त्यात एक प्रसिद्ध आहे, की ते काय म्हणायचे, अहो म्हणे, तुम्हाला मी माहिती नाहीये म्हणून मी सांगत नाही. ते म्हणायचे, तुम्हाला फक्त मी एवढं सांगतो की तुम्हाला जे माहिती आहे तसं तुम्ही वागा. एवढंच मला सांगण्याचा हेतू आहे माझ्या निरूपणाचा. तुम्हाला जे माहिती नाही ते मी कसं सांगू शकेन म्हणायचे. ते आपलं त्यांची नम्रता ती, की मी फक्त दुसरी शिकलेला आहे असं तसं सांगायचे. फक्त म्हणायचे काय, की मी तुम्हाला जे माहिती नाही असं मी काहीच सांगत नाही, फक्त तुम्हाला जे माहिती आहे तसं तुम्ही वागा. तसं म्हणून म्हणले क्रिये, म्हणून त्याला समर्थाने श्वानाचे वमन असं आधी म्हणलं, पडत मूर्ख म्हणलं. इथे म्हणले सज्जन त्याला फारसा मान देत नाहीत. पण म्हणून म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढं तरी मी वागायला सुरुवात केली पाहिजे की नाही? केली पाहिजे. मग त्यांनी काय होतं, मला जेवढं आतापर्यंत मी ऐकलंय वेदांतामध्ये, श्रवण केलंय, तेवढं जे माहिती आहे तेवढं वागायला सुरुवात केली, आणि काय होतं, तर पहिली गोष्ट होत असेल तर अनुताप. तर अनुताप म्हणजे काय? तर अनुतापाचा डिक्शनरीचा अर्थ रिपेंटन्स असा आहे. मग रिपेंटन्स करून वेदांत शिकता येईल का? रिपेंटन्स आणि अध्यात्म साधनेचा काय संबंध आहे? तर आता आपण असं करू,
हा अनुताप जो विषय आहे त्याच्यावर थोडं विचार करणं अगदी जरूर आहे. आपण एक थोडी आता चर्चा करू. मी आता असं करतो, आपलं हे स्क्रीन थांबवतो आणि आपण एक शेअरिंग करू की अनुताप ह्याचा अर्थ, आपण साधा जरी अर्थ घेतला रिपेंटन्स, तरी त्यांनी आपल्या साधनेमध्ये कसा फायदा होईल याच्यावर आपण विचार करू. हा विचार करायला पाठीमागे उद्देश असा की समर्थान आता ह्याच्या पुढे ज्या ओव्या सांगणार आहेत की त्यांना जे अभिप्रेत आहे, त्या ओव्या आपल्याला अनुताप या आपल्या आणखीन जवळ येतील. आपल्याला त्याचं ट्रॅक्शन, त्यांनी मी ज्यांच्याशी चर्चा करत होतो ते काय म्हणले, एक्सपिरियन्शियल एव्हिडन्स त्यांना त्यांना मिळण्यासाठी. तर बघा, तुमच्यापैकी कोणीही सांगा की अनुताप म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि त्याचा आपल्या परमात्म्याशी संबंध कसा जोडायचा. कोणी तुम्ही अनम्यूट करा आणि सांगा. कारण हा गंभीर विषय आहे. आपण काय करणार आहोत या निमित्ताने, आपला आता 14 दशक होत आहेत दासबोधाचे, तर त्याच्या आधीच्या ओव्यांमधला आपण रेफरन्स बघणार की अनुताप म्हणजे समर्थांनी काय सांगितलंय आणि आपलं स्वतःच आपण फाइंडिंग. तर तुम्ही सांगा. अनुताप हा. अम, अनुताप म्हणजे जे काही तुम्ही चॅलेंजेस फेस करताय, राईट? इधर डे टू डे लाईफ किंवा कुठले मोठे चॅलेंजेस असेल किंवा काही छोटे मोठे असतील, तर मग अशा वेळेस मग आता जे आपण शिकलो आहे अध्यात्म थ्रू, राईट, तर हे कसा आपण यूज करू शकतो, राईट? म्हणजे याच्यासाठी मग आपण ते कार्य तशा प्रकारे करू शकतो का, जसं इधर काव्यरूपी किंवा भिक्षारूपी किंवा जर आपलं कार्य त्या प्रकारे प्रदर्शित होत राहिलं, अं, तर त्या अनुतापाला आपण समोर जाऊ शकतो का किंवा फेस करू शकतो का? थोडं दिशा बरोबर आहे. अनुतापाने काय होतं, आपल्याला प्रयत्न कुठल्या दिशेने करायचे याची वाट मोकळी होते. मग ती साहित्यातनच झाली पाहिजे असं नाही. आता आपण गृहस्थ आहोत, आपलं फॅमिली लाईफ मधून सुद्धा व्यक्त होईल कोणाची, कळलं की नाही. प्रत्येकालाच काव्य स्फुरेल असं नाही. कितीतरी संत आहेत त्यांना काव्य नाही स्फुरलं, पण अनेक सुंदर सुंदर विचार स्फुरले, किंवा ते जे काही कार्य करत असेल त्याच्यामध्ये त्यांना थोडं काही अमृत वेल सापडली, इनसेशियंट एनर्जी सोर्स ज्याला आपण म्हणू, तो सापडला. तर हे अनुताप म्हणजे काय, की काय समजतो. मला हा. मला अनुताप या शब्दाने एक माझ्या नित्य प्रार्थनेतला एक श्लोक मला अ, आता जास्त भावला. तो असा असा की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विनशिण होतो धावरे धावा आता, असं अ, करुणाष्टक आहे. समर्थ सांगतात ना. तर हम्म. अनुदिनी अनुतापे नित्य नित्य दिन चर्या आपली चालू असताना जे आपल्याला दुःख कुठं कुठं होतं, त्या त्या वेळे आपल्या मनातले ही मोह माया हे जे काही षड्रिपू आहेत त्यांना सोडून आपण जर पुढे चालत गेलो तर आपल्याला सुख प्राप्त होईल, असं ते सांगतात का. फार सुंदर. आता आपण फार मनातलं सुंदर या तऱ्हेने विचार करू. आता बघा, आधी सोपं सोपं करू. अनु म्हणजे एक शब्द आहे, अनु म्हणजे सगळ्या बाजूनी. हा, पुस्तकाला सुद्धा अनुक्रमणिका असते बघा, त्याला क्रम असतो, अनुक्रमणिका. तर अनु म्हणजे सगळ्या बाजूनी, आणि ताप म्हणजे असं सोपा अर्थ घेऊ, म्हणजे काय, कष्ट म्हणा किंवा फ्रस्ट्रेशन म्हणा, जे काही स्ट्रेस म्हणा, काही आता तुम्ही मॉडर्न शब्द काही म्हणू शकता. तर अनुताप, ताई समर्थी आता नाडकर्णी त्यांनी जी कविता नाही, जी करुणाष्टकातलं, भावनाने सांगितलं करुणाष्टकातला ह्या ओव्या आहेत. पण त्याच्यामध्ये दुसऱ्या चरणात त्यांनी कन्क्लुजन काय काढलं, की अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. हा आपल्या आम्हा सगळ्यांचा अनुभव आहे की मला खूप स्ट्रेस आहे. अहो, इतकं आश्चर्य तुम्हाला सांगतो,
आमची गेल्या आठवड्यात पिकनिक झाली, तर अनेक छोटी मुलं बघितली, तर एक मुलगी बोलत नव्हती. हम्म. एक छोटी हो, 5 वर्षाची, पहिली मध्ये सुद्धा नाही. तर तिला म्हटलं, का बोलत नाहीस तू? तिची आई सांगते, शी इज अंडर स्ट्रेस. बापरे, म्हटलं 5 वर्षाची, 4.5 वर्षाची मुलगी अंडर स्ट्रेस. मी तिला विचारलं, काय झालं तुला? चल ये म्हटलं इथे बस, काहीतरी माझ्या हातात फुगा होता काहीतरी. ती म्हटली, नो, आय वॉन्ट माय स्पेस. बापरे म्हटलं, ही 4.5 वर्षाची मुलगी सांगते आय वॉन्ट माय स्पेस. तर तिनं कुठल्या उद्देशाने म्हणली ते असू द्या, पण हा पहिला अनुभव आपल्या सगळ्यांचा आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. पण त्यांनी उपाय काय काढला रामदास स्वामींनी? ते मुलगी काय म्हणले, मला फुगा द्या, मला चॉकलेट द्या, तिचं स्ट्रेस संपलं. हा. आपण टॉय, छोटी माणसं टॉय मागतात, मोठी माणसं संत सांगतात, मोठी माणसं टोयोटा मागतात. छोट्या मुलांना टॉय, मोठ्यांना टोयोटा, फरक काही नाही. तर पण समर्थ काय मागतात की त्यांचा अनुताप कशाने जाईल? ते म्हणले, तुझी माया जर तू बाजूला केलीस तर जाईल. म्हणजे काय, त्यांना एक कळून चुकलंय, मला जे दुःख होत आहे ते खोटं आहे काहीतरी, मी कशाला तरी खोट्याला खरं धरून चाललो, म्हणून हे दुःख आहे मला. आणि म्हणून त्यांनी सेकंड चरणामध्ये प्रार्थना काय केली, हे, हा, मोहमायेने दुःख झालंय, म्हणजे फॉल्ट इज विथ मी मायेला खरं धरून चाललोय. तर असं आपण, आता आपली वेळ संपत आली, पण एक तुम्हाला विनंती आहे, आणखीन कोणाला सांगायचं नसेल तर मग मी होमवर्क म्हणून पाठवा, की एक सोपं, आणखी सोपं करतो, की असा एक अनुताप किंवा असा एखादी आयुष्यातली ठळक घटना साधन म्हणून मनामध्ये आणायची, की ज्याने आधी मी समजत होतो त्याच्या विरुद्ध असं वाटलं, अरे हे कशाला मी असं केलं, एवढी वर्ष याच्यावर फुकट घालवली. हे म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये माझा हॅपीनेसचा अल्गोरिदम चुकला, माझा सुखाचं गणित चुकलं. की ज्यासाठी मी एवढी वर्ष खर्च केली ते चुकलं माझं. अनुताप, मग अनुतापाने काय होतं, मग अनुतापाने साधना कशी वाढेल ते समर्थ आपल्याला सांगणार आहे. पण आधी अनुतापाने मी साधनाला लायक बनलं पाहिजे की नाही, अनुतापाने. तर याच्यावर आपण गोविंद विचार करूया. मराठे गोविंदजी काकांना दोन काही शब्द. सांगायचंय का? सॉरी, प्रकाशजी हा, सांगा. काही नाही, दोन शब्द सांगणार आहे मी. हं, हळहळ, हळहळ हं, आणि तळमळ हं, हे अनुतापाच्या मुळाशी असतात. हं, हं. हळहळ झाल्याशिवाय तुम्हाला तळमळ लागत नाही. त्या दृष्टीने विचार करायचा. हा. आणि मग छान सांगितलं. आणि याची सेकंड स्टेप इज, मग आता मी मी त्याचा साधनेसाठी कसा उपयोग करून घेतला, असे आपलं चिंतन करायचं. तर मराठे काकांना काही सांगायचंय का? सांगा. नाही, मला असं वाटतं की हे म्हणतात ते बरोबर आहे समोर काका, की त्याला म्हणतात ते तृष्णा असल्याशिवाय पहिल्यांदा म्हणजे रिफ्लेक्शन पाहिजे. विवेक, म्हणजे विवेक झाला की आपलं बरोबर आहे, म्हणजे पहिल्यांदा आपलं गोल पाहिजे, निश्चयात्मक बुद्धी. ते होण्यातच खरे म्हणजे पहिल्यांदा म्हणतात ते जानो, मानो, प्रयत्न करो, आणि पालो, अशी एक स्टेप्स आहेत त्या रामसूदास म्हणतात. मला स्वतः अनुभवाने सांगतो की अनलेस यू हॅव अंडरस्टँडिंग की ह्याच्यात काय अर्थ नाहीये नॉर्मल लाईफ मध्ये. ते गाणं ना, अर्थशून्य भाष्य मधला कल जीवनाचा. तर तसं झालं तर ते म्हणतात ना, जे जग हे डिस्पेन्सिबल आहे, हेय, त्याच्यानंतर दिव्य, आणि त्याच्यानंतर ब्रह्म. पहिल्यांदा रिअलाइज झाल्यापर्यंत त्याला काय म्हणजे नो पॉइंट. म्हणजे आता आपण बरेच लोक असे पाहतो की त्यांना काही सांगितलं तरी ते पटतच नाही त्यांना. सो ते रिफ्लेक्शन आतून यायला पाहिजे, स्वतःच्या अनुभवावरनं किंवा दुसऱ्याच्या अनुभवावरनं, त्याचा खाऊन तर रॉक बॉटम हिट करून मग तुम्हाला काहीतरी अनुभव कळ की देर इज समथिंग बेटर दॅन दिस, मस्ट बी बेटर दॅन दिस. मग तुम्हाला ते म्हणतात ना, अनुज्ञान अनुतापे तापलो रामराय, तसं झाल्याशिवाय हाऊ यू गोन इव्हन गेट टू दिस पॉइंट, गॉडवर्ड माइंड होणार कसं? म्हणजे तर ते म्हणतात हे ना तुम्ही की चांगलं राग जो आहे, हा, हं. हे ते म्हटलं तुम्ही म्हणतात चांगलं. रागद्वेष जे आहे, रागद्वेष, तो हं, राग जो इन्स्टेड ऑफ विषयाचा राग,
ईश्वर प्रीती व्हायला पाहिजे. आणि द्वेष जो आहे तो इंस्टेड ऑफ हेटिंग अदर्स वी हॅव टू हेट दुर्गुणाज इन अस, म्हणजे वैराग्य. म्हणजे त्याच्यापासून प्रेम उत्पन्न होईल, रागापासून ईश्वर प्रेम भक्ती. फ्रॉम फ्रॉम हेट यू कॅन गेट वैराग्य. आय थिंक दॅट. आणि त्याला कंटिन्युअस स्टिम्युलेशन पाहिजे, म्हणजे स्मशान वैराग्याचा उपयोग नाही, असं मला वाटतं. म्हणजे तर तुम्ही तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. तर आपल्या साधन, आता आपली कम्युनिटी साधक कम्युनिटी आहे, तर एकमेकाला उपयोग होण्यासाठी तुम्ही हवे तर तुमची पर्सनल डिटेल्स त्या तुमच्या चिंतनामधने जर तुम्ही कळवली तर ती बाजूला ठेवू शकता. पण असा एक प्रसंग आहे की अरे ह्याला मी उगीच महत्व देत होतो आणि ते काही खरं इतकं महत्वाचं नाहीये, त्यात आनंद पण नाहीये. तर हे पटण्यासाठी ह्याचा मी आता पुढे कसा उपयोग करून घेतला, ह्याचं चिंतन आपल्याला करायचंय. त्याला आपण अनुतापाला आपण क्रिएटिव्हली करायला पाहिजे. कारण हळहळ वाटली, तळमळ वाटली की आय एम फोर्स टू थिंक इन दॅट डायरेक्शन. आणि मग त्यातनं आता माझी क्रिया कशी बदलली. कारण समर्थ काय म्हणले, शब्द ज्ञानाला क्रियेची पण जोड मी द्यायला पाहिजे. हं. तर ते आता आपण विचार करून आपण सगळ्यांनी तुम्ही पाठवा. मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो, मग हवं आणखीन 1-2 मिनिटं आपण चर्चा करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि हरि ओम. हरि ओम. थँक्यू अरविंदजी.